मोठी बातमी समोर आली. वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर गायब झाल्याची शंका आहे. वाशिमहून पुण्यात आलेल्या पूजा खेडकर या त्यांच्या बंगल्यात नाहीयेत. त्यांनी पोलिसांना 11 वाजेची वेळ दिली होती, मात्र ते हजर देखील राहिलेले नाहीयेत. पूजा खेडकर यांनी आपला फोन देखील बंद केला आहे. पूजा खेडकर यांच्या विरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झाल्यानं त्या गायब झाल्याची शंका आहे. पूजा खेडकर यांच्या विरोधात UPSCकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली. तसेच तुमची उमेदवारी रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस दाखल त्यांना पाठवण्यात आली आहे. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर पूजा खेडकर या गायब झाल्याची शक्यता आहे. दुसरीकडे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मोशी तालुक्यातल्या तडवली गावात पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकावलं होतं. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. याच प्रकरणात खेडकर कुटुंबांच्या घराची झडती पोलिसांकडून आज घेण्यात आली आहे. या झडतीमध्ये मनोरमा खेडकर यांच्या गुन्ह्यात वापरले जाणारं पिस्तूल आणि 3 कारतूस जप्त करण्यात आली.